फैजपूर येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या 15व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभ पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी, अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ पार पडला। प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र वागुर्दे यांनी केले। यात त्यांनी मियावाकी घनवन प्रकल्पाविषयी माहिती दिली। या प्रकल्पासाठी विद्यापीठाने 50,000 रुपये दिले आहेत, तर तापी परिसर विद्यामंडळाने 1 एकर जागा उपलब्ध करून दिली। माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 51,000 रुपये या प्रकल्पास मदत दिली, तर धनाजी नाना महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी 75,000 रुपये या प्रकल्पासाठी योगदान केले। तसेच वन परिक्षेत्र विभाग यावल पूर्व यांनी 600 रुपये उपलब्ध करून दिली। यात सातपुड्याच्या जंगलात भारतीय प्रजातीच्या औषधी वनस्पती अर्जुन, बेहडा, बाबूळ, निंब, अमलतास, बदाम, पिंपळ, मोह, करंजी, खैर, कवट अशा अनेक प्रजातींची वृक्षरोपे आहेत। वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, KL धनगर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले। याप्रसंगी हिरवांकुर फाउंडेशन नाशिक या संस्थेचे जळगाव जिल्हाध्यक्ष नाना पाटील सर भुसावळ यांनी हिरवांकुर ही पुस्तिका शिरीषदादा चौधरी व कुलगुरू VL माहेश्वरी यांना भेट स्वरूपात दिली। सोबत रक्षा व अस्थि विसर्जनातून स्मृतींचे वृक्ष लावा व विविध प्रसंगी वृक्षारोपण करून संवर्धन करा असे आवाहन केले। यावेळी कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी यांनी विचार मांडत या मियावाकी घनवन प्रकल्पामुळे परिसरातील तापमानात घट बघावयास मिळेल, तसेच लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल असे मत व्यक्त करत झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला। शिरीषदादा चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांनी हिरवा सातपुडा ही संकल्पना राबवली। त्यापुढे जाऊन आपण आता सर्वांच्या सहकार्याने हा मियावाकी घनवन प्रकल्प उत्तमपणे राबवून त्याचे व्यवस्थित संगोपन करून परिसरात आदर्श निर्माण करू असे सांगितले। या प्रसंगी तापी परिसर विद्यामंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत व डॉ. सीमा बारी यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश पाटील यांनी मानले। मियावाकी म्हणजे काय माहिती नव्हतं, मग आम्ही काय केलं की बॉटनी डिपार्टमेंट प्राध्यापक वापरली दिली की मियावाकी काय आहे त्याच्याबद्दल तुम्ही स्लाइड्स तयार करा। त्यांनी एक स्लाइड तयार केली, पोस्टर तयार केलं आणि आम्ही ते पोस्टर मग वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरून आमचा मधुस्नेह परिवार असेल, फैजपूरचे वेगवेगळे ग्रुप असतील, विद्यार्थ्यांचे ग्रुप असतील, त्यावेळेला सर्वांना कळालं की अकाई मियावाकी हे एक जापानी सायंटिस्ट आहे आणि त्यांनी हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे। पुढचा प्रश्न, आणि ती ऊर्जा म्हणजे संसर्गजन्य होती, इन्फेक्शन होती, समोरच्याला पण सुद्धा ऊर्जित करून देणारी होती। तर त्या आठवणी आजही माझ्या सोबत आहे आणि चिरकाल राहणार सुद्धा आहे। मित्रांनो, आज आपल्या पुढे जे 2 सगळ्यात मोठे आव्हान आहेत, मी सांगतो कोणते 2 आव्हान आहेत। पहिलं मोठं आव्हान आहे ह्युमन फूड, मानवी आहार, आणि दुसरा मोठा चॅलेंज आहे तो आहे ह्युमन हेल्थ, म्हणजे मानवी आरोग्य। आणि या दोघांचा संबंध पर्यावरणाशी आहे। जर मी उदाहरण देऊन आपल्याला सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल, कारण हा पण इथे पण गौतम जे बसलेले आहेत ते सर्व शेतकरी कुटुंबातले आहेत। विवादन 1997 ते 2002 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यापीठातील स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, जैवशास्त्र प्रशाला आणि पाल येथील कृषी विज्ञान केंद्र याच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आम्ही काही प्रकल्प राबवतो। 3 किंवा 4 प्रकल्प त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटने काढले आणि त्या काळामध्ये
व्यवसाय गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आणि तेव्हापासून पर्यावरणाबद्दल अधिक जनजागृती निर्माण झालेली आहे. मला अभिमान वाटतो की आपल्या विद्यापीठाचा की त्यांनी पहिल्यांदा या महाविद्यालयाच्या स्तरावरती हा प्रयोग सुरू केलेला आहे. मी या वाटणी प्रकल्प मी ज्यावेळेला पुणे कॉलेजला गेलो होतो त्या ठिकाणी युती शिबिरच्या वेळेला हा सरांशी मी चर्चा केली त्यावेळेला सांगितलं की सर विद्यापीठाने पण आम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे. तुम्ही राहू नुसतं झाडं लावा आणि झाडं जगवा नाही, कारण झाडं लावली जातात आणि पुन्हा प्रत्येक वर्षी त्याच खड्ड्यावरती झाडं पुन्हा लावली जातात. पण ते संवर्धन करताना काय काळजी घ्यावी या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन निर्माण करू शकत असतो. असा विषय का घेण्यात आला? कारण हिरवापूरच्या अंतर्गत मध्ये एक संपूर्ण विचार करण्यात आला की आज मोठ्या प्रमाणामध्ये कृषी क्षेत्र महाराष्ट्राचं आहे, परंतु इथला शेतकरींना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. अनेक शेतकरींना मजुरी आपली असेल, अन्य काही कारणास्तव असेल, शेती कार्यक्रम हाती घेऊन त्यातून वातावरण निर्माण करायचं, शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण उत्साह द्यायचं, त्यांना प्रेरणा निर्माण करायची आणि त्यातून लोकांना कामाला लावायचं आपल्या सहकार्यांना आणि या महाविद्यालयाचे दर्जा उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा की त्याची खरपडलेली पाहिल्यानंतर मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो की एक चांगला असा कार्यकर्ता की प्राचार्य म्हणून एक कार्यकर्ता म्हणून ते या ठिकाणी सहभागी झाले आणि कामाला आले आणि हा विचार त्यांनी आपल्या सहकार्यासमोर मांडल्यानंतर सहजपणे 75,000 रुपये या आमच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जमा करून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी महाविद्यालयाला जमवून दिले. मला विश्वास आहे की यापुढे देखील गरज पडल्यानंतर ही मंडळी त्याच्यामध्ये आपला सहभाग निश्चितपणे उचलतील. कार्यक्रम हाती घेऊन त्यातून वातावरण निर्माण करायचं, शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण उत्साह द्यायचं, त्यांना प्रेरणा निर्माण करायची आणि त्यातून लोकांना कामाला लावायचं आपल्या सहकार्यांना आणि या महाविद्यालयाचे दर्जा उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा की त्याची खरपडलेली पाहिल्यानंतर मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो की एक चांगला असा कार्यकर्ता की प्राचार्य म्हणून एक कार्यकर्ता म्हणून ते या ठिकाणी सहभागी झाले आणि कामाला आले आणि हा विचार त्यांनी आपल्या सहकार्यासमोर मांडल्यानंतर सहजपणे 75,000 रुपये या आमच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जमा करून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी महाविद्यालयाला जमवून दिले. मला विश्वास आहे की यापुढे देखील गरज पडल्यानंतर ही मंडळी त्याच्यामध्ये आपला सहभाग निश्चितपणे उचलतील. ते प्रयत्न करून या ठिकाणी या कार्यक्रम आमच्याकडे घेऊन आले विद्यापीठाकडून आणि त्यामुळे या संस्थेच्या व्यवस्थापनाला देखील त्यांना पूर्ण पाठिंबा आणि यापुढे देखील सातत्याने पाठिंबा देत जातात. किंबहुना हा एकच नाही तर आणखी देखील क्षेत्र जेवढं देता येईल पर्यावरणासाठी वजन रोखण्यासाठी देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.